कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपल्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा पूर ओसरू लागलेला आहे। पण पूर ओसरल्यानंतर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असणारं श्री क्षेत्र दत्त मंदिर पूर्ण गेल्या 6 दिवसापासून पाण्याखाली आहे। मंदिराच्या वरती जवळजवळ 7 ते 8 फूट पाणी आहे। इथले मंदिराच्या लागून असणारी घरं असू देत, इथलं देवस्थान समितीचं ऑफिस असू दे, मंदिर पूर्ण पाणी केलं गेलं आहे। आपण जर बघितलं कृष्णा आणि पंचगंगेच्या आपण संगमावरनं आपण हा टॅप अँगल आपण दाखवला आहे। कृष्णा आणि पंचगंगा दोन्ही नद्यांनी रुद्र अवतार घेतलेला आहे। आलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागला आहे। कोयना धरणातून राधानगरीतून पाण्याचा थोडाफार विसर्ग होत असला, पण पाणी विसर्ग होत असताना शिरोळ तालुक्याला सर्वात शेवटी पुराचा फटका बसतो। आता जवळजवळ इथले राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्ग, इथले ग्रामीण भागातले रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले। आपण एका बाजूला जर बघितलं तर 43 गावांचा पुराचा फटका शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बसत असतो। पण प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे येथील जवळजवळ 3 ते 3,500 नागरिक स्थलांतरित करण्यात आलेले आहे। कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी एनडीआरएफ असू दे, इथलं वजीर रेस्क्यू फोर्स असू दे, पूर्ण ताकदीने तयारीचे असतात। यात्री बोट सज्ज ठेवण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच पालकमंत्र्यांनी इथला दौरा केलेला आहे। सगळ्या सुखसुविधा पूरग्रस्त नागरिकांना दिल्या आहे। पूरग्रस्त नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात। पण पूर कधी ओसरणार, आम्ही आमच्या घराकडे कधी जाणार, ही देवाकडे तिने प्रार्थना करत आहेत। हे पूर लवकरात लवकर कमी व्हावे ही ईश्वरजींनी प्रार्थना केली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, नरसिंहवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।